हॅलो, आय होप तुम्ही सगळे खूप छान आहात. सो रिसेंटली वेकेशन्स चालू होते. माझ्याकडे खूप पाहुण्यांची गर्दी होती आणि मग ते सगळे मला बोलत होते, की तुझ्या हाताचे पोहे खूप छान असतात असं म्हणून. मग मी डिसाईड केलं, की चला मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. मोस्टली पोहे बनवायची स्टाईल सगळ्यांची सेमच असते. पण मग मी डिसाईड केलं, की माझ्या हाताचे मी कसे बनवते तुम्हाला दाखवूया म्हणून. आधी कांदा कट करून घेतलं, मिरची कट करून घेतली, कढीपत्ता घेतला आणि शेंगदाणे घेतले. मी स्वस्तिकचे पोहे यूज करते कारण की ते सुट्टे पोहे मला काही एवढं आवडत नाही. सो आणि मी पोह्यांना मेनली लोखंडाची कढई यूज करत असते. म्हणजे पोहे आणि साबुदाणांना मी लोखंडी कढईच यूज करते. सो लोखंडी कढई घेतली आणि त्याच्यामध्ये टाकून घेतलं हिंग, जिरं, मोहरी आणि त्याच्यामध्ये मी मेन म्हणजे मला बडीशोप जी असते ना ती खूप आवडते पोह्यांमध्ये. सो ते पण मी टाकून घेतलं. मिरची थोडी त्याच्यामध्येच फ्राय करून घेतली. कढीपत्ता जे इन्ग्रेडियंट्स होते ते टाकून घेतले छान. शेंगदाणे टाकून घेतले. त्यानंतर कांदा टाकून घेतला. कांदा छान असा गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा आणि जे असं मऊ करायला पोहे ठेवले होते धुवून त्यामध्ये मी हळद टाकून घेतली. त्यानंतर त्याच्यातच मी मीठ पण टाकून घेते. म्हणजे ते नंतर कसं एकाच ठिकाणी असं लागत नाही, छान ते मिक्स होऊन जातं. सो ते साईडला ठेवून घेतलं. गोल्डन ब्राऊन कांदे झाले की त्याच्यामध्ये पोहे टाकले. ते छान असं मिक्स करून घेतले आणि त्यामध्येच ते मिक्स झाल्यावर मी त्यामध्ये थोडंसं साखर टाकली. साखर म्हणजे छान असं गोड पण टेस्ट येते, त्यांना स्वीट लागतात थोडे. त्यामध्ये त्या साखर टाकून घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये कोथिंबीर स्प्रिंकल केली आणि त्यानंतर त्यांना छान असं स्टीम होऊ दिलं. कारण की मला जास्त पोहे असं कडक पण नाही आवडत आणि जास्त असं खिचडी टाईप पण नाही आवडत. सो असं मी ह्या प्रकारे पोहे करते. सो तुम्ही पण ही असं रेसिपी ट्राय करून बघा आणि मला नक्की कळवा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.